The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। अक्कोची मंग अवधि मंग अजिनी मंग अहासी में ये चतंग उपनह्यन्ति वेरंगते संग न सम्मति। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या मुंबई नगरीतील गोरेगावातील नागलोके बुद्ध विहार युनिट क्रमांक 22 आरे कॉलनी गोरेगाव पूर्व मुंबई या ठिकाणी आपल्या परिसरातील श्रद्धावान धम्म उपासिका आमच्या भगिनी देसनाताई दीपक दाभाडे यांच्या विनंतीस मान देऊन धम्मदेसनेसाठी आम्ही इथे उपस्थित आहोत। तेव्हा प्रथमतः संपूर्ण दाभाडे परिवार आयुष्यमती धम्म उपासिका चंद्रकला आई दाभाडे आयुष्यमती श्रद्धावान धम्म उपासिका प्रज्ञाताई ईश्वर दाभाडे उज्ज्वलाताई कांबळे मोरे परिवार आणि सर्वच आपल्या परिसरातील श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। आज बघा वर्षावास पर्व तर सुरू आहेच आहे, परंतु आज 14 ऑक्टोबर 2023 आहे। या तारखेने आपल्याला बोधिसत्व बाबासाहेबांच्या माध्यमातून बुद्ध मिळाला। ज्या समाजाला धर्म नव्हता, ज्यांना स्वाभिमानाचं जीवन नव्हतं, ज्यांच्या कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये मडकं होतं, ज्यांना मंदिराच्या पायरीवरही चढू दिल्या जात नव्हतं, कुठल्याही प्रकारचे अधिकार त्या अधिकारांपासून जो समाज वंचित होता, त्या समाजाला बाबासाहेबांनी नवसंजीवनी दिली, त्यांना एक नवी ओळख निर्माण करून दिली आणि ती ओळख जगाला जोडणारी ओळख म्हणजे बौद्ध धम्माची देण अर्थातच बुद्ध धम्म संघाच्या मध्ये आपल्याला दीक्षित करून बाबासाहेबांनी आपल्यावर आजच्या दिवशी अनंत उपकार केले। बघा त्या महामानवाच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांना कोटी कोटी वंदन आहे। कारण त्या दिवशी विजयादशमीला निमित्त ठेवलं बाबासाहेबांनी, पण तारीख 14 होती। खरं तर विजयादशमी विशेष रूपाने बाबासाहेबांनी ती तारीख निवडली यासाठी
की सम्राट अशोकाचा त्याला संदर्भ आहे. आजही आपल्या समाजामध्ये याबद्दल एक वाक्यता, एक मत नाही. तसं पाहिलं तर बापा कशाबद्दलच एक मत नाही आहे का? कशाच बद्दल एक मत नाही. विहारात येण्याबद्दलही एक मत नाही, वंदना घेण्याबद्दलही एक मत नाही, भंतेजीबद्दलही एक मत नाही. आहे का एक मत? नाही आहे. ज्याला त्याला वाटते माझं मत बरोबर आहे, आपला झेंडा, माझा झेंडा मिरवायचा आहे फक्त, बस. ते बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान, त्यांचा उद्देश गेला कुठं? मी कुठे, माझं काय, हा विषय सगळीकडे येतो, नडतो. आणि म्हणून समाजाची अशी परिस्थिती आहे बघा. धार्मिकदृष्ट्या आपण इतर ठिकाणी जर पाहिलं, इकडे तिकडे तुमच्या आजूबाजूला, तर तिथे कुणाला बोलविण्याची गरज पडत नाही. आपली श्रद्धा बरोबर लोक व्यक्त करण्यासाठी, प्रकट करण्यासाठी स्वतःहून जातात, येतात, दर्शन घेतात, त्यांच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण करतात. पण इथं आता देसनाताईनं बापा नावातच देस नाही. प्रथमतः तर त्यांच्यासाठी साधुकार द्या, टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. त्यांच्या नावात देसना आहे, त्यांचं नावच देसना आहे. एवढं सुंदर नाव ताईचं आपल्या. आणि त्यांनी धम्म देसनेचा कार्यक्रम करुणानंद भंतेजींचा आयोजित केला. त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच भंतेजी या 22 नंबर गट नंबरमध्ये आले गोरेगावला, म्हणजे आम्ही आलो इथे. आणि त्यामुळे ताईच्या प्रति विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो. आणि हे यासाठी म्हणून मी सांगतोय की आजचा दिवस खरोखर ऐतिहासिक दिवस आहे, आपल्याला एक नवी ओळख करून देणारा दिवस आहे. पण बघा, बाबासाहेबांनी मोठ्या महत् प्रयासाने, मोठा दूरदृष्टिकोन आपल्या समोर ठेवून आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिलेला आहे. मी नेहमी आपल्या लोकांना सांगत असतो की जर शिक्षणच सर्व काही आहे, म्हणजे ज्यांची अशी काही धारणा आहे, भगवान बुद्ध म्हणाले सगळ्या गोष्टीकडे सगळ्या अँगलने पाहायचं असते. ज्या लोकांना आपल्या वाटतं की शिक्षणच सर्व काही आहे, पैसाच सर्व काही आहे, पद संघटनाच सगळं काही आहे, तर भगवान बुद्ध म्हणाले, आपण म्हणजे बाबासाहेबांच्या संदर्भात आपण समजू शकतो की बुद्ध कशाला घेतला, दिल्या आपल्याला दीक्षा कशाला दिली? कारण शिक्षणामुळे तर नोकरी लागेल ना, आणि नोकरीची व्यवस्था संविधानात करून दिली, बरोबर नाही? संविधान अगोदर लिहिलं की दीक्षा अगोदर दिली? संविधान अगोदर लिहिलंय ना, दीक्षा तर नंतर दिली. आता बोधिसत्व असलेले, प्रकांड पंडित असलेले बाबासाहेब, जर त्यांना खरंच वाटलं असतं की आता संविधान लिहिले, संविधानामध्ये रिझर्वेशन वगैरे दिले, स्कॉलरशिप दिली, सगळी व्यवस्था यांना करून दिली आहे आणि आता बस कशाची गरज नाही, तर थांबले असते तिथे. बुद्धाची काय गरज होती? हा प्रश्न आहे. ज्या आपल्या लोकांना असं वाटते की धार्मिकता वगैरे काही नाही, वंदना वगैरे काही नसते, विहार वगैरे काही नसते, भंते वगैरे काही नसतात, त्यांनी आपल्या ट्यूबला थोडासा ताण द्यावा आणि ह्याच्यावर विचार करावा की जर संविधानाने सगळे अधिकार प्राप्त होत असते आणि झालेच नाही का, आणि शिक्षणाने सर्व काही मिळते आहे, तर मग बुद्ध कशाला दिला? हा प्रश्न आहे ना. पण बुद्धिमत्ता पाहिजे. बौद्ध त्यांनाच म्हणतात की जे आपल्या बुद्धीचा वापर करू शकतात. बौद्ध कुणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? सारांश रूपाने सांगतोय मी तुम्हाला. बौद्ध त्यांनाच म्हणतात की जे आपल्या बुद्धीचा सारासार वापर करू शकतात. आणि बाबासाहेबांनी सुद्धा म्हणूनच तर आपल्याला बौद्ध बनवलं. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की भगवान बुद्धाने आपल्या जीवनाचं सोनं बनविण्यासाठी अनेक उपदेश केलेले आहेत, अनेक ठिकाणी. आता मी ही जी गाथा म्हणालो, अकोची मग अवधी मग, ही धम्मपदातील गाथा आहे. या गाथेमध्ये भगवान बुद्ध म्हणाले की या जगामध्ये न्याऱ्या तऱ्हेचे लोक आहेत, म्हणजे वैविध्यपूर्ण मनोप्रवृत्तीचे लोक आहेत. तुम्ही जरी इथे एवढे जण बसलात तर सगळ्यांची एकच मानसिकता आहे का? एकच स्वभाव आहे का? कोणताही स्वभाव एकच आहे का? तुमच्या घरातली जेवढी लोक असतील तर एकाच स्वभावाची असतात काय? 22 नंबरमधले सगळे लोक एकाच स्वभावाचे आहेत का? या गोरेगावातले पूर्वेचे पश्चिमेचे लोक एकाच स्वभावाचे आहेत का? आहेत का? नाही आहे. पती पत्नी असतील एकाच स्वभावाचे असतात काय? आई लेकरं एकाच स्वभावाचे असतात का? नसतातच बिलकुल. तर भगवान बुद्धांनी सांगितलं की या जगतामध्ये विविध प्रकारच्या मानसिकतेचे आणि विविध प्रकारचा दृष्टिकोन घेऊन जन्मास आलेले लोक आहेत. त्यातले प्रामुख्याने 2 दृष्टिकोनवाले लोक सांगितले भगवंताने. भगवान म्हणाले या जगतामध्ये एक प्रकार मोडतो तो मिथ्या दृष्टीवाल्यांचा. जेवढे लोक आहे ना, आपण अँगल म्हणतो ना, आपला विचार करण्याची, बोलण्याची पद्धत किंवा वागण्याची पद्धत, आपला अँगल ठरलेला आहे. जसं मी नेहमी सांगतो, घोड्याला असं ते झापडी लावलेली असते,
त्याने इकडे तिकडे पाहू नये म्हणून ते बिथरते इकडे तिकडे पाहिलं म्हणून त्याला बरोबर झापड लावतात असं ते सरळच पाहते आणि समोरच चालते. मग इकडे तिकडे दिसतच नाही त्याला तर काही विषयच नाही दुसरीकडे त्याचं मन म्हणजे डायव्हर्ट होण्याचा. तर भगवान म्हणाले की मिथ्यादृष्टीवाले लोक असतात जगामध्ये सत्य असत्य काय हे त्यांना माहीतच ते आहे म्हणून पण त्यांनी आपला जो अँगल दृष्टिकोन ठरवला आहे की नाही नाही विहार वगैरे काही नसतं तर त्यांना लाख समजून सांगावं कोणी की विहारात जाणं हे फार चांगलं आहे, भंतीजींना बोलवणं हे फार चांगलं आहे, भंतीजीला वंदन करणं हे फार चांगलं आहे, दान पुण्य करणं फार चांगलं, उपोषताचं पालन करणं फार चांगलं, पंचशील पालन करणं फार चांगलं, 10 पारमिता अष्टांग मार्ग पाळणं फार चांगलं. लाख समजून सांगा तुम्ही. काही लोक जैसे थे असतात का नाही. स्त्रिया असो का पुरुष असो आपलीच गोष्ट हो इतरांची नाही. बरं मी तर म्हणतो दुसरीकडे जाऊच नका दुसऱ्यांना नाव ठेवायला कारण आपल्या लोकांचा भाषण करणाऱ्या लोकांचा आवडीचा विषय देव धर्म इतरांना नाव ठेवणं. म्हणून मी हे बोलत असतो अधिकारवाणीनं इतरांना नाव ठेवणं हे आपलं काम नाही आहे, आपलं कर्तव्य नाही आहे आणि वेळ आपला वाया घालवण्यात काय अर्थ आहे. भगवंतानं सांगितलं की आपण आपलं पहा आपण कुठे आहोत. जग जिथे असेल तिथे आहे ना बरोबर की नाही. आपणच शहाणे असतो का जगात. आपल्याला सगळं समजते काय. भलेही आपण म्हणू की माझ्यासारखं कोणी हुशार नाही मला सर्व समजते हकीकत तशी असते काय असते का. भांडणात बोलण्यात सांगण्यात लोक म्हणतील माझ्यासारखं कोणीच नाही मला जे समजते ते कोणाला समजत नाही मला जे जमते ते कोणाला जमत नाही. हा झाला आपला आविर्भाव व्यक्त करण्याचा विषय पण हकीकत तशी नसते. असते काय. आपल्याकडे कोणती वस्तू असेल माणूस असेल काय जे असेल आपल्याला भलेही वाटते की बघा आमच्याकडे जे आहे ना ते कोणाकडेच नाही पण हकीकत तशी असते का. आपल्यापेक्षा भारी भारी काय काय म्हणाल तुम्ही. आपल्यापेक्षा घर दुसऱ्याचे चांगले असू शकतात, आपल्यापेक्षा सौंदर्य दुसऱ्याला चांगलं असू शकते, आपल्यापेक्षा धन दुसऱ्याकडे चांगलं असू शकते, आपल्यापेक्षा ज्ञान दुसऱ्याकडे चांगलं असू शकते. असू शकत नाही असू शकते की नाही पण ते आपण मान्य करणारे नसतो कारण आपण हातात घेतलाय आपला आपला टेंभा. मला पाहान फुलं वाहा मला पाहान फुलं वाहा बस फुलंच वाहत राहा. आम्ही कसे असू आपल्या समाजात असेच मला पाहान फुलं वाहा म्हणणारे लय लोक आहेत. आपला टेंबा घेऊ 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 म्हणतील. दुसरे चांगले नाही बरं दुसरे चांगले नाही बरं ते चांगले नाही बरं हे दुसरे चांगले असले तरी मंत्र राहते हे याला ते कौतुक करता येत नाही ना. ज्यांना कौतुक करता येत नाही तर ते चांगले नाही नाव ठेवते बघा ठेवते का नाही. आणि म्हणून बघा भगवान बुद्ध या गाथेमध्ये काय म्हणाले या जगतामध्ये दोन प्रकारच्या दृष्टीवाले लोक आहेत. एक तर मिथ्या दृष्टीवाले लोक आहेत म्हणजे त्यांना पुण्य काय पाप काय सत्य काय असत्य काय कर्म काय ह्याच्याशी काही संबंध नाही त्याच्यावर विश्वास नसतो. असा जो वर्ग आहे त्यांना काय म्हटलं भगवंताने मिथ्या दृष्टीवाले म्हणजे चुकीच्या दृष्टीवाले असतात की नाही. लोक असे आहेत की नाही. लोक असे आहेत ना. आणि दुसरा वर्ग सांगितला भगवंताने तो वर्ग म्हणाले सम्यक दृष्टीवाले. कोणता वर्ग सांगितला. सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे ज्यांचा पाप पुण्यावरती विश्वास आहे, ज्यांचा कर्मसिद्धांतावरती विश्वास आहे, ज्यांचा दानावरती विश्वास आहे, ज्यांचा सील पालनावरती विश्वास आहे, ज्यांचा समाधी मार्गावर ध्यानावरती विश्वास आहे, ज्यांच्या मंगलमैत्रीवरती विश्वास आहे, ज्यांचा श्रमण दर्शनावरती विश्वास आहे, ज्यांचा धम्मदेशनेवरती विश्वास आहे, ज्यांचा विहारामध्ये जाण्यावरती विश्वास आहे, ज्यांचा त्रिरत्नांवरती विश्वास आहे, ज्यांची त्रिरत्नांवरती श्रद्धा आहे असा जो वर्ग आहे तो वर्ग कोणत्या दृष्टीचा आहे. सम्यक दृष्टीवान वर्ग आहे. आणि भगवान म्हणाले या जगामध्ये दुःखमुक्त तेच लोक होऊ शकतात, तेच लोक आनंदाने जीवन जगू शकतात, तेच लोक प्रसन्न राहून जीवन जगू शकतात की ज्यांची दृष्टी सम्यक असेल. चांगलं काय आणि वाईट काय हे जर समजत नसेल तर मिळेल का आनंद जीवनाचा. मिळेल का. मिळेल. तर भगवान बुद्ध म्हणाले बघा हे मी यासाठी पार्श्वभूमी सांगितली. भगवान या गाथेत म्हणाले की यांनी मला मारले किंवा त्यांनी मला मारले, त्यांनी मला लुटले, त्यांनी मला हरवले. म्हटलं असा भाव किंवा अशी गाठ मनामध्ये जे मारतात पक्की गाठी बांधतात की नाही लोक. तुम्ही बांधता असता का. अहो लय लोक गाठी बांधतात. फक्त काही लोक घरच्यांसोबत बांधतात आणि काही लोक बाहेरच्यांसोबत बांधतात का नाही. मी आता हे सांगतो ना त्याच्यावरच सांगते. एकच दृष्टिकोन असा पक्की गाठ मारली
ती गाठ सोडावं बापा. गाठ सोडणं चांगलं. भगवंतानं सांगितलं ना गाठी सोडायला, गाठी बांधायला सांगितलं का भगवंताने? दुश्मनावरही मंगल मैत्री करायला सांगितली भगवंतानं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण इतरांच्या तुलनेमध्ये नाही आहे. बौद्ध लोकांची ओळख वेगळी आहे. अंगुलीमाला मी नेहमी सांगतो, अंगुलीमालाला मारण्यासाठी गेले का भगवान? शिव्या दिल्या का जाऊन? रागावले का? रागावले का? अहो प्रेमाने समजून सांगितलं फक्त, अंगुलीमाल बदलला. ही परंपरा आणि हे तत्वज्ञान बुद्धाचं आहे. जग आपलंच आहे, जगाला आपलं करता आलं पाहिजे म्हणाले भगवान. जगत चुकत नाही तर आपणही चुकतो, कधीतरी स्वतःकडे पहा. ही शिकवण भगवंताची आहे. जगाला दोष देणारी शिकवण आहे का भगवंताची? घरातली गोष्ट असो की सार्वजनिक जीवनातली गोष्ट असो, भगवान म्हणाले जगाला जेवढा दोष देत राहाल तेवढं तुमचं मन मळत राहील, तेवढी तुमची गाठ अशी पक्की पक्की होत राहील. तुम्ही गाठी सोडणाऱ्यांपैकी आहात की गाठी बांधणाऱ्यांपैकी आहात, हे कोणावर डिपेंड आहे? कोणावर अवलंबून आहे? आपल्यावर अवलंबून आहे. मग ती घरातली गाठ असो की सार्वजनिक जीवनातली गाठ असो. बघा ना, काही काही लोक म्हणते 7 जन्मापर्यंत मी बोलतच नाही म्हणतात ना. लोक व्यवहारामध्ये वागतात ना असं, 7 जन्मापर्यंत मी तोंडच पाहणार नाही म्हणतात. नको पाहू बापा, त्रास तुम्हाला होईल त्याचा. जरी तोंड पाहत नाही पण इकडे बिघडलेलं असते ना गणित. बघा, तुम्ही एखाद्या गोष्टीपासून जेवढं तुम्ही दूर जाण्याचा प्रयत्न कराल, द्वेषाच्या माध्यमातून, रागाच्या माध्यमातून, क्रोधाच्या माध्यमातून, ते त्याचा चिपकाव तेवढा जास्त घट्ट असतो. चेंडू असतो का नाही, बॉल समजलं ना, जेवढ्या जोरात जमिनीवर आदळला, जमिनीला जेवढ्या जोरात तो जमिनीवरती आदळल्या जातो का नाही, तेवढ्या जोरात तो उंच जातो. माहिती आहे तुम्हाला? हे का नाही? आहे का नाही? म्हणून जेवढा तुम्ही द्वेष करत राहाल, जेवढा तुम्ही राग करत राहाल, जेवढा तुम्ही संशय करत राहाल, जेवढा क्रोध करत राहाल, तेवढा त्याचा दुष्परिणाम तेवढ्याच पॉवरफुली आपल्याला त्रास देत असतो. देतो की नाही? अर्ध डोकं दुखते म्हणते माझा, सहन होत नाही म्हणते, म्हणतात की नाही लोक. वैतागलो म्हणतात, आता काहीच भाकरच गोड लागना म्हणतात का नाही? म्हणजे जे काही चाललंय ते इकडं फिट केले ना असं. ते बोल्ट असतात, नट बोल्ट असतात की नाही? नट बोल्ट माहिती तुम्हाला? रबर माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे. ते रबर ठराविक लेवलपर्यंत ताणलं तर कामाला येतं. रबर असते की नाही? ते रबर ठराविक लेवलपर्यंत त्याला ताणलं तर ते कामाला येते, पण ताणलं नाही तरी कामाला येत नाही, आणि जास्त ताणलं तरी कामाला येत नाही. जीवन असंच आहे. समजते का तुम्हाला? तुम्ही सुज्ञ आहात, मायबाप आहात आपले. रबरासारखं आपलं जीवन आहे. बिलकुल मी काहीच बोलणार नाही म्हटलं तरी बिघडते, आणि मला लय समजते, मीच लय बोलतो, बडबड करतो, मला समजते तरी बिघडते. बघा, म्हणून भगवंतानं सांगितलं ही वाणी कुठे, कधी, किती आणि कशी वापरावी याचं ज्याला ज्ञान आहे तो व्यक्ती ज्ञानी आहे. समजते? ही 3.5 हाताची काय आहे की नाही, किंवा मन आहे की नाही, आपण मनाने, वाणीने, शरीरानेच वर्तन करतो, कर्म करतो. तर आपण वागताना कुठे, किती, कोणासोबत कसे वागतोय हे ज्याला समजते, समोरची व्यक्ती कोण आहे बा, त्यांच्याशी कसं वागावं नाही का, कसं बोलावं, कसं बसावं, कसं उठावं, हे ज्यांना समजते, याचं ज्यांना ज्ञान आहे ती व्यक्ती ज्ञानी आहे. नाही तर असं लय काय काय माहीत असणारे लोक लय आहे या जगात. आपण नेहमी सांगतो आहे ना मोरे सर, लय काय काय माहीत आहे म्हणते, मला पुस्तकं वाचले म्हणते, मला वंदना येते म्हणते, ध्यान केलं म्हणते, शिबिर घेतो, मी शिकवतो, मी प्रवचन देतो म्हणते, आणि कोणाशी कसं वागावं, कसा विचार करावं, कसं बोलावं, कसं उठावं याचा ज्ञानाचा पत्ता नसते. ढेकळं समजतात नाही यातलं, आणि आपली तेंबा मिळवते. आहे का नाही समाजात असे लोक आपले? आहे ना. बघा, वाकडत तोंड ते वाकडत तोंड. भगवंताच्या काळातही असे लोक होते वाकड्या तोंडाचे. बघा, म्हणजे मी उपमेद्वारे सांगतो तुम्हाला, वाकड्या तोंडाचे म्हणजे असं तोंड वाकडं झालेलं नाही, तर भगवंताला पाहूनही काही काही लोक असे डोळे विस्फारायचे त्यांचे. कृषी भारद्वाजाच्या शेतावर भगवंता जेव्हा भिक्षाटनासाठी गेले की नाही, त्यानं भोजन तर दिलं नाही, पण त्यानं भगवंताला शिव्या शाप दिला, नाव ठेवलं. माहीत तुम्हाला?
भगवंत विहारात राहतात, जेतवनात किंवा कुठल्या विहारात जिथं राहत होते, सगळ्यांना माहीत असताना देखील काही लोक गेलेच नाही. भगवंतासोबत काही लोकांनी भेट घेतलीच नाही, भगवंताला काही लोकांनी हात जोडलेच नाही, भगवंताला काही लोकांनी वंदन केलंच नाही. तो भावच उत्पन्न झाला नाही. का? तर त्यांचा इगो होता, स्वतःच अहंकार. माझ्यापेक्षा कोणी हुशार असू शकते का? असं होते जिंदगीत कधी कधी. बघ बऱ्याचदा आता तुम्ही एका ठिकाणी सांगितलं 4-5 प्रकारचे अहंकार असतात. होते की नाही? असं होते. बघ आपल्याहून कोणी वरचढ असेल तर आपलं पोट दुखते, एवढं दुखते की गोरेगावमध्ये पूर्वेला आणि पश्चिमेला गोळी नसते कुठे तिथे थांबण्यासाठी. असते काय? खराबच्या खराब तोंड करते. पास आपल्याहून कोणी वरचढ असेल, कोणी चांगलं आपल्याहून बोलत असेल, कोणाची आपल्यापेक्षा जास्त चांगली प्रगती होत असेल, आपल्या लेकरापेक्षा कोणीतरी दुसऱ्याचे लेकरं चांगले होत असतील, तर हे कौतुक बापा, कौतुक. आणि दुसऱ्याचं त्या गावचे नसतो आपण. असतात का लोक? कौतुक जमत नाही. हा नाव ठेवायला सांगा. नाव ठेवायला म्हटल्यावर तर पुस्तक लिहिल त्याच्यावरती. याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, तिला नाव ठेव, कोणाला नाव ठेव. आपल्याला सोडून साऱ्या जगाला नाव ठेवतात बघा काही लोक असे असतात का नाही? तर भगवान बुद्धांनी या गाथेमध्ये सांगितलं की या जगामध्ये असे लोक आहेत, संसारातले कौटुंबिक जीवन जगणारे, सार्वजनिक जीवन जगणारे, की गाठी मारू ठेवणारे. एकच दृष्टिकोन. आपल्या लोकांमध्ये ही गोष्ट फार प्रामुख्याने तुम्हाला पाहायला मिळेल. आता आपण समाजामध्ये वावरतो लहानपणापासून, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे. मी नेहमी तुम्हाला प्रवचन तुम्ही ऐकत असाल, मोरेसाहेब ताई ऐकते प्रवचन, ताईला मोरेसाहेबांना येते, तुम्ही पाहत असाल आपल्या प्रवचनाची एक विशिष्ट शैली आहे ठरलेली. आपण वर्मावर बोट ठेवतो. हे गुळगुळीत करणं, बिनाकामाचं तत्त्वज्ञान सांगत राहणं, म्हणजे सर्वसामान्यांच्या उपयोगी पडणार नाही असं, त्याच्यात रमवत नाही आपण लोकांना. हकीकतमध्ये जे जीवन आहे आणि हकीकतमध्ये आपण वर्तमान जीवनामध्ये कसं वागायला पाहिजे, बोलायला पाहिजे. कोणी बायको असेल कोणाची, कोणी नवरा असेल कोणाचा, कोणी सासू असेल, कोणी सासरा असेल, कोणी मुलगा असेल, मुलगी असेल, सून असेल, त्यांनी एकमेकांशी कसं वागावं किंवा इतरांशी कसं वागावं ह्यावरती आपण भर देत असतो बघा, लक्षामध्ये. आणि त्यामुळे भगवंताचा जो उपदेश आहे तो बाबासाहेबांनी महत्प्रयासाने भगवंताचा धम्म आपल्याला दिला. दिला का नाही? बौद्धमय भारत करायला कोणाला सांगितलं बाबासाहेबांनी? कोणाला सांगितलं? आपल्याला सांगितलं की नाही? बरोबर की नाही? आहेत का लोक ध्यानावर आपले? मी सुरुवातीला तुम्हाला जे म्हणालो की एक मत एक वाक्यता आहे का? नाही. आहे का? बिलकुल नाही. का? तर भगवान बुद्ध सांगितले की लोकांमध्ये अज्ञान आहे आणि त्यामुळे बुद्धाचा धम्म बुद्धिवान लोकांचा आहे. जे बुद्धिमान होते भगवंताच्या काळात तेच भगवंताला शरण आले. जे बुद्धिवान नव्हते ते नाही आले शरण. आजही पहा ना, तेच लोक श्रद्धावान आहेत आपल्या समाजातले, जे आपल्या बुद्धीचा वापर करतात. मग ते गरीब असो का श्रीमंत असो, तेच लोक श्रद्धावान आहेत. त्याच लोकांना श्रद्धेचं महत्त्व कळते, त्याच लोकांना धार्मिकतेचं महत्त्व कळते, त्याच लोकांना दानाचं महत्त्व कळते, त्याच लोकांना शिलाचं महत्त्व कळते, त्याच लोकांना ध्यानाचं महत्त्व कळते की जे बुद्धीचा सारासार वापर करतात. नाही तर असे आयरे गैरे नथू खैरे लय लोक आहेत. विहार ओस पाडणारे लोक आहेत आपल्या समाजामध्ये. आपलाच टेंभा मिरवत असतात. त्यामुळे नाव ठेवत नाही कोणाला, पण परिस्थिती आहे अशी. आहे का नाही? तुमच्याकडे कशी आहे ते माहीत नाही आम्हाला, पण सांगतो तुम्हाला, आपल्याच लोकांमुळे विहार बंद होतात अशी परिस्थिती आहे. आपल्याच लोकांमुळे काही लोक विहारात येत नाहीत अशी पण परिस्थिती आहे. काही लोक तर नको त्या कारणामुळे पण येत नाहीत. जसं आज कारण एक निर्माण होत राहते दरवर्षी आपल्या आजूबाजूला. काही लोक तर त्या कारणामुळे पण येत नाहीत. पण काही लोक श्रद्धावान आहेत, धार्मिक आहे, पण विहारात कोणीतरी मक्तेदारी घेतलेली आहे, ठेका घेतलेला आहे, ते आपलीच लावतात. तुमच्याकडे माहीत नाही मला कशी परिस्थिती आहे ते, पण आम्ही फिरतो ना सगळीकडे, गावागावात शहरात फिरतो. बऱ्याच ठिकाणी असे अनुभव येतात की लोक म्हणतात नाही बापा, ते आपलं धकवतात आणि म्हणून आम्ही काय जावं म्हणतो. आहे का नाही परिस्थिती? मला सांगा, आता मारक ते लोक आहेत की हेच लोक आहेत? कोण लोक मारक आहे? बाबासाहेबांच्या क्रांतीसाठी मारक कोणते लोक आहेत? मग खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपले.
ते वामन दादा म्हणाले, माझ्यातला भीम मीच केला उना, दोष देऊ कुणा? ह्या लोकांना दोष देण्यात काय अर्थ आहे? आता या बिचाऱ्या भगिनीनं सगळ्यांना सांगितलं होतं का नाही? तर तुम्ही आले मोठ्या संख्येनेच, सांगितलं असेल का नाही? बरोबर की नाही? त्यांनी बॅनर काढलं, सगळीकडे पोस्टर वगैरे फिरवलं असेल की नाही? आता 500 घरं आहे तुमच्या 22 नंबरमध्ये. आई म्हणे आमच्या दाभाडे 500 घरं आहे का नाही? आले का 500 घरं इथं? 500 लोक आले का इथे? नाही आले का? तर हे जे दृष्टिकोन सांगितले मी 2 प्रकारचे, तसा दृष्टिकोन आहे प्रत्येकाचा. आणि त्यामुळे बघा, आपण अगोदर बौद्ध झालो पाहिजे. इतरांना दोष देण्यात काही अर्थ नाही. मी नेहमी सांगतो आपल्या लोकांना, बघा ते बिचारे लोक त्यांच्या त्यांच्या धर्मपरंपरा पाळतात का नाही? आता ही प्रज्ञाताई आपल्याकडे आली, त्यांच्या घरात आईनं सांगितलं की बाई असं असं आहे, आम्ही बौद्ध आहोत, तुला बौद्ध पद्धतीनं राहावं लागेल. प्रेमानं सांगितलं, प्रेमानं जगाला जिंकू शकता हो तुम्ही? जिंकू शकत नाही का? बिलकुल जिंकू शकता. प्रेम पाहिजे, तशी आपुलकी पाहिजे, आपल्यात तशी पात्रता पाहिजे. नाही तर मला सोडून दुनियेनं सुधरावं असं जर कुणाला वाटत असेल तर सुधरेल का दुनिया? सासू म्हणेल मी कशी वागेल आणि सून चांगली वागावी, कशी राहील सून चांगली? विचार तर करून पहा. मायबाप म्हणतील आम्ही दारू पिली होतो, काय झालं, काय हरकत आहे? आम्ही तंबाखू खाल्ला तर काय हरकत आहे? पण आमच्या लेकरांनी चांगलं निघावं. निघतील लेकरं चांगले? काय गोळ्या आहेत का अशा? काय औषध आहे का? असं आहे का? नाही आहे. आणि म्हणून मी हे यासाठी म्हणून तुम्हाला सांगतो आहे की बौद्ध लोक जे स्वतःला बौद्ध म्हणून घेतात ना, त्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतला पाहिजे. आचरणिकदृष्ट्या इतरांना नाव ठेवण्यात आपला वेळ नाही वाया घालवला पाहिजे, आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, बघा आता मी जे तुम्हाला सांगितले ना, ह्यांनी मला हरवले, ह्यांनी मला मारले, ह्यांनी मला लुटले, असा भाव किंवा अशी गाठ जे मारून ठेवतात त्यांचा वैर शांत होईल का? समजा आता तुम्ही संसारिक जीवन जगता, तुम्ही एकच एक लावून ठेवणाऱ्यांपैकी असाल तर तुमच्या घरातील भांडण मिटते का? कलह मिटतात काय? कुरबुर मिटते काय? परेशान आहेत लोक घराघरात, परेशान. हे आत्महत्या वगैरे जे लोक करतात त्यामुळेच तर करतात, वैतागून. दुसरं कोणतं काय कारण असतं? वैतागतात ना लोक, आपल्याच माणसांना वैतागतात लोक, मग ते कोणतेही माणसं असो, वैतागतात ना. आणि त्यामुळे भगवान म्हणाले की तुम्हाला जर शांती पाहिजे आहे तर तुम्ही आपल्या मनामध्ये गाठी मारू मारू ठेवू नका, सोडून द्यायला शिका, विसरायला शिका. का चुका आपल्याकडून होत नाही का? होतात का नाही? मुकेच बटले तुम्ही. मान्य करणाऱ्यांपैकी असेल तर मान्य करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. भगवंताच्या धम्मामध्ये तेच लोक पुढे पुढे जाऊ शकतात की जे कबूल करतात की हो गड्या मी आतापर्यंत चुकत होतो, पण आता काय मी इथून पुढे चुकणार नाही. झाला रस्ता मोकळा आपला, नाही का? नदीला बघा पूर येते, फरसाण समजते का तुम्हाला? हे खायचं नाही, हे नदीमध्ये कचरा बिचरा साचते बघा. बघितलं तुम्ही नदीला पूर आलेला कधी? पूर येते की नाही? तर अगोदरचा कचरा बिचरा असते तिथे, आणि ते समजा पूल असेल, ब्रिज छोटासा, त्या पुलाला नळ्या असतात, नळकांड्या. त्या नळकांड्यांना जर कधी कचरा अडकला तर काय होते? ते पूर शेतात इकडं तिकडं पसरते ना, नदीचा तो काय म्हणतात त्याला, ते पात्र इकडं तिकडे जाते की नाही, नुकसान होते की नाही? तर जीवनाचं पण असंच आहे आपलं. जेवढी गाठ पक्की माराल, जेवढं म्हणत राहाल की असं कुठं वागणं असतं काय, नाही असं कुठं बोलणं असतं काय, नाही असं कुठं तसं कुठं असते का, तेवढे तुम्ही स्वतः परेशान व्हाल आणि साऱ्या घरादाराला परेशान करा. धक्क्याला बुक्की मारून भगवान बुद्ध म्हणाले आपण स्वतःला शांत करू शकत नाही, आपण आनंद प्राप्त करू शकत नाही. आपण अगोदर कबूल केलं पाहिजे की माझंही चुकते, समोरच्याची चुकी झाली असेल, ठीक आहे. विसरायला शिकलो पाहिजे ना आपण. विसरतो का आपण? घराघरात साप आणि मुंगूस. घराघरात साप आणि मुंगसच आहेत. साप मुंगसाला पाहिलं की फणा काढते आणि सापाला पाहिलं की मुंगूस फणा काढते. म्हणून मी नेहमी सांगतो सोबत तर राहतात पण पटत नाही म्हणतात. आपण बोलणंच बंद, रुसून बसायचं तर रुसूनच बसायचं, फुगून बसायचं तर टम फुगूनच बसायचं. जेवणही करत नाही, पाणी पित नाही, झोपतही नाही म्हणते, बसतही नाही म्हणते. मी असे करत असतील काही काही लोक बघा, करतात का नाही? आणि याच्यासाठी वयाचा काही संबंध नाही बापा, कोण कधी कसं वागेल. सासूही 63 ते 63च, कधी कधी
आणि कधी कधी सून आहे 63 ते 63 समजतं ना. बापा काय समजत नाही, तुम्हाला काय समजणार नाही. त्याच्यामुळेच वाद होतात का नाही, ह्याच्यामुळेच भांडण होतं ना. बघा ना तुम्ही, मनालाच लावून घेतो म्हणतात. आई म्हणते जी काय करावं आम्ही, असे प्रॉब्लेम आहेत. आई मनालाच लावून घेते. काही जरी झालं किती काही करण्याचा प्रयत्न केला, आई असो, बाबा असो, पत्नी असो का पती असो, मनालाच लावून घेत राहतात. काहीच झालं नाही पण थोडंसंच मनाच्या विरुद्ध झालं म्हणतात आणि ते एकच एक त्याच्यामुळे वाद होतात, विवाद होतात, भांडण होतात. भगवान म्हणाले आपण कलह करणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे, कलह मिटवणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. सॉरी शब्द आहे ना इंग्रजीमध्ये सॉरी शब्द आहे तो लय भारी आहे. सॉरी शब्द लय भारी. कोणाचे काही चुकलं, आपलं काही चुकलं, सॉरी म्हणायचं. घरची गोष्ट का असेल, चूक होते ना, तर सॉरी म्हणा ना तुम्ही. समोरच्याला वाटेल बा हां ठीक आहे सॉरी म्हटलं हरकत नाही, पण याचा अर्थ असा आहे नाही की पुन्हा पुन्हा चुका करायच्या सॉरी म्हणायचं. भगवान म्हणाले एखाद्या वेळेस चुकल्यावर समजू शकतो, 2 वेळेस चुकल्यावर समजू शकतो, पण तीच चूक पुन्हा पुन्हा करत असेल तर ते मूर्ख आहे. मग भगवान म्हणाल तीच चूक पुन्हा पुन्हा करत असेल आपण तर मूर्ख आहे. मग आणि मूर्ख लोक स्वतःही दुःखी असतात आणि घरातल्यांना आणि बाहेरच्यांनाही दुःखी करत असतात. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो आहे, भगवंतांनी गाथा म्हटलेली आहे. या गाथेमध्ये भगवान बुद्ध म्हणाले की गाठी मारून ठेवू नका, गाठी सोडत राहा, विसरायला शिका. कोणी चिडलंय, कोणी रागावले, कोणीतरी आपल्याला बोलले, कोणी अपमान केला, तर भगवान म्हणले घरातली गोष्ट आहे ना, सोबत राहायचं की नाही, घरातले लोक आहेत तर सोबत राहायचं की नाही, जिंदगीभर तर सोबत राहायचं ना. मग आपल्याच लोकांबरोबर आपण कलह करू वागत असेल, बोलत असेल तर आनंद राहील का त्या घरात, सुख राहील का त्या घरामध्ये. कधी लवती घेणाऱ्यांपैकी पण आपण असलो पाहिजे. मी नेहमी सांगतो, नदीमध्ये गवत असते की नाही, पूर येते नदीला, ते गवत असं झुकते, पूर त्या गवतावरून जाते, पूर ओसरते, पुन्हा गवत मस्तपैकी असं डोलत राहते हवेनं. आणि किनाऱ्यावरचे झाडं कोण क्या करताय, मग काय झालं, मग काय झालं, मग काय झालं म्हणते, मी एवढं कमवतो म्हणते, कोणासाठी कमवतो म्हणते, मी असं करतो म्हणते, मी शिकलो म्हणते, मी डिग्र्या घेतल्या म्हणते, मला हे समजते म्हणते, मी असं काही करतो तसं काही करतो, असं म्हणता 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 असं टम फुगते आणि एक दिवस टपकन बटन दबते आणि गेलं निघून. आहे का नाही असं कधी. ते टम फुगण्यात काय अर्थ आहे. जास्त हवा झाली की नाही टायरमध्ये, तुमच्याकडे गाड्या असतील, तुम्ही पेट्रोल पंपावर वगैरे किंवा जिथे हवा भरतात का नाही, तिथे जर कधी गेले तर तिथं लिहिलेलं असते असं आकडे. 4 चाकी गाड्या समजा कार असतील तर बा 32 करा, ती विचारते 32 करायची किती करायची म्हणते, विचारते का नाही. जास्त भरली तर बिघडते आणि कमी असेल हवा तरी बिघडते. ठराविक मर्यादा जी आहे का नाही तेवढीच असावी लागते तर व्यवस्थित चालते. जसं रबराचं सांगितलं मी, जीवनाचे गणित असंच आहे. कधी सुख आहे, कधी दुःख आहे, कधी मनासारखं आहे, कधी मनाच्या विरुद्ध आहे. यालाच जीवन म्हणतात. पण त्यातही आपल्याच लोकांबरोबर असं गाठ मारू मारू ठेवत असेल तर कसा मिळेल आनंद, त्या घरात आनंद राहीलच कसा. म्हणून मी म्हणतो कधी कधी बंगल्यातले लोक असे बारीक तोंडवाले काही आणि काही झोपडीतले लोक असे प्रसन्न असतात. म्हणून झोपडीवर आणि बंगल्यावर अवलंबून नाही आहे सुखदुःख, शिक्षणावर अवलंबून नाही आहे सुखदुःख, धनावर अवलंबून नाही आहे, सौंदर्यावर अवलंबून नाही आहे सुखदुःख. सुखदुःख अवलंबून आहे आपल्या मनाच्या स्वभावावर, आपल्या वर्तनावर. माहिती तुम्हाला. आणि म्हणून सगळ्यांशी प्रेमाने वागा असं भगवंताने सांगितलं बघा. आणि त्यामुळे क्रोध असेल, ईर्ष्या असेल, द्वेष असेल आपल्या मनामध्ये तेवढ्यापुरता निर्माण होत असेल तर ठीक आहे हो. जसं तुम्ही लेकरावर रागावता तेवढ्यापुरतं, पण त्याच्यात द्वेष आहे का. मग लेकरावर रागावण्यामध्ये द्वेष असतो काय, नाही आहे, त्याच्यातही प्रेम आहे का नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले तेवढ्यापुरतं ठीक आहे, कोणाला बोलताना सांगताना वगैरे तेवढ्यापुरतं बरं, जर तिथे तशी परिस्थिती असेल तर. पण असं एकदम त्याच मोडमध्ये तसं वागता कामा नये. आपण मुलगी असो म्हणजे लेक असो, मुलगा असो, सून असो, सासू असो,
सासरे असो, जावई असो, पती असो, पत्नी असो, एकाच मोडमध्ये आपण कधी राहिलो नाही. समजते तुम्हाला? भगवंताने असा उपदेश केला त्या काळामध्ये आणि माणसांना आपली जागा दाखवून देणारा उपदेश केला. आणि बाबासाहेबांनी म्हणून तो बुद्धाचा धम्म स्वीकारला नाही का? बाबासाहेबांनी आजच्या दिवशी बुद्धाचा जो धम्म स्वीकारला तो यासाठीच. आणि म्हणून बघा, आपल्या जीवनाला चांगलं बनवा. देसनाताईची फार इच्छा होती की भंतेजी यावेत, भंतेजी यावेत. त्यांच्या धम्म देसनात आमच्याकडे येतात. आणि आता ते घरी गेलो त्यांच्याकडे तर ते म्हणाले, भंतेजी आता तुम्ही या साईडला बसले, इथं टी व्ही आमचा त्या साईडला आहे, आम्ही तिकडं तोंड करू करू बसतो. आणि एक तर कार्टूनचं चॅनल चालते लेकरांसाठी म्हणे, नाही तर तुमचं दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल चालते. घरात दुसरं काही चालत नाही. घरात धम्ममय वातावरण निर्माण करता आलं पाहिजे. माहिती आहे तुम्हाला? घराला बिघडवणारे आपणच असतो हकीकतमध्ये, आणि घराला सुधरवणारे आपणच असतो. घराला स्वर्ग बनवणारे आपणच असतो. विशेषतः महिला. घराला स्वर्ग कोण बनवू शकते? महिला बनवू शकतात. त्यांच्यात तशी क्वालिटी पाहिजे, तशी गुणवत्ता पाहिजे. संयमशील असल्या पाहिजे, समजदार असल्या पाहिजे. मग ती आई असो, सासू असो, ननंद असो, भाऊजाई असो, पत्नी असो, मुलगी असो, लेक असो का कोणी असो. विशेष रूपाने सांगतो तुम्हाला, त्यांची मोठी जबाबदारी असते ना. घराला घरपण कोण आणू शकते? महिला आणू शकते. लेकरावर कोण ध्यान देऊ शकते? लेकराला संस्कार कोण देऊ शकते? खऱ्या अर्थाने जरी पुरुषाचीही जबाबदारीच आहे हो. ते काय फक्त कामच करून आणा, पैसेच आणा फक्त, तुम्ही तेवढीच काम. तसं नाही. भगवंत म्हणाले दोघांची जबाबदारी आहे घराला घरपण आणण्यासाठी, पण विशेष रूपाने जबाबदारी महिलांची आहे का नाही? म्हणून महिला जर धार्मिक आहे, महिला जर श्रद्धावान आहे, तर घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल की नाही? पण महिला जर अधर्मी आहे, तर ती ध्यानावर नसेल तर घर ध्यानावर राहील का? लेकरं ध्यानावर राहतील का? म्हणून ज्या घरात जे घरं ध्यानावर नाहीत, आरोप करत नाही आपण, सगळ्या माया बहिणीच आहे आपल्या, पण जे घरं ध्यानावर नाहीत, मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेल की त्या घरातल्या महिला ध्यानावर नाहीत, कारणीभूत ठरतात ना. बघा तुम्ही जर कधी लेकरांना घेऊन भगवंतासमोर बसले सकाळी आंघोळ केल्यावर, चला आपण वंदन करू, त्याच्यावर होईल ना संस्कार. आता घरी गेलो ताईकडे, हे आर्या वेदांत का ते हात जोडत होते नाही. 1 वर्षाची पोरगी आहे, अशी हात जोडत होती. थोड्या वेळानं तिला सुचलं आणि ती मध्ये बसली आणि वंदन करत होती. हा संस्कार माता पित्यांकडून, घरातल्या लोकांकडून होत असतो. हे शाळेत शिकवल्या जाते काय? शाळेतलं शिक्षण तर शाळेतलं आहे हो. ते तर पैसे कमवण्यासाठी, पोट भरण्यासाठीचं शिक्षण झालं. ते पैसे पोट भरण्यासाठीचं शिक्षण आहे ना. जीवनाचं शिक्षण एक तर घरातून मिळते. बाळकडू म्हणतात ना त्याला. ते बाळकडून कुठून प्राप्त होते? आई वडिलांकडून प्राप्त होते, वडीलधाऱ्या लोकांकडून प्राप्त होते. म्हणून वडीलधारे लोक ध्यानावर असले पाहिजे. तेच बिघडलेले असतील, सारं घरदार बिघडते, सारा सत्यानाश होते, सारं उद्ध्वस्त होते, होत्याचं नव्हतं होते. आणि मग म्हणते इकडं हात जोडू का, तिकडं हात जोडू का, इकडं नारळ फोडू का, तिकडं नारळ फोडू का, बकरं कापू का, कोंबडं कापू का, इकडं जाऊ का, तिकडं जाऊ. 5 बोकडे कापले म्हण, कोण कापते म्हण. एक तर अगोदरच अकुशल कर्म करू करू बिघडवलंय गणित सगळं, आणि त्याच्यात पुन्हा हिंसा करू करू बिघडवायचं. इथं जर भडका असा जाळ सुरू आहे आणि मी म्हटलं त्याच्यावर पेट्रोल टाकतो, डिझेल टाकतो तर भडका होईल का नाही? पाणी टाकलं तर विझेल आग, पण त्याला इंधन जर टाकलं तर. हे जे लोक असे आहेत का नाही, हे भलतंच काहीतरी करणारे, हे इंधनच टाकण्याचं काम करतात. म्हणून पुण्य तर होतच नाही, पण पापच होते. आणि ज्यांच्याकडून पाप होते सगळं गणित बिघडून जाते. म्हणून बाबासाहेबांनी हा सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ मार्ग दिला. बुद्धाला, धम्माला, संघाला शरण आले बाबासाहेब. आपल्या समाजातले लोक कन्फ्यूज करतात कधी कधी आपल्या लोकांना, सर्वसामान्यांना, की बाबासाहेब संघाला शरण आले नाही. ते फोटो कोण बनवले, व्हिडिओ कोण बनवले? तिथे भंतेजी काय फॉर्मॅलिटीसाठी बोलवले होते आजच्या दिवशी. ज्या भंतेजीबरोबर मी राहतो आज, आपले सुगतबोधी भंते, 91 वर्षाचं वय आहे, औरंगाबादला जिवंत आहेत. दोन्ही दिवशीच्या समारंभाला होते ते, 14 आणि 15 ऑक्टोबर 1956ला.
तुम्ही कधी आलात औरंगाबादला 5 नोव्हेंबरला आपला वर्षावास समारोप आहे, पॉसिबल झालं तर या तुम्ही. ती भंतेजी आहे, आमची चर्चा होती ना रोजच्या रोज, आता सोबतच राहत होतो. 7 भंतेजी होते स्टेजवरती, ते तुम्ही पाहत असाल. दीप प्रज्वलन करताना पण भंतेजी बाबासाहेबांच्या बाजूला होते, माईसाहेबांच्या बाजूला होते. चंद्रमणी महास्तवीर असेच माईकवरती बसलेले आहेत, त्रिशरण पंचशील देत आहेत. बाबासाहेबांना गुडघ्याचा प्रॉब्लेम होता म्हणून गुडघ्यावरती बसू शकले नाही, पण असे उभे राहून असे हात जोडलेत बाबासाहेबांनी. माईसाहेब पण सोबतच आहेत आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करत आहेत का नाही. पण आपल्या समाजात असे काही लोक आहेत बघा, भंतेंबद्दल भिक्षू संघाबद्दल कन्फ्युजन निर्माण करतात. म्हणून मी हे यासाठी सांगतो की आपल्यामध्ये 3 रत्नांप्रती ज्यांच्या मनात श्रद्धा आहे तेच बौद्ध. ज्यांच्या मनात 3 रत्नांबद्दल श्रद्धा नाही ते बौद्ध कसे असू शकतात. ज्याला बुद्धाला स्वीकारायचं आहे, ज्याला बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे, त्याला 3 रत्नांची शरणच ग्रहण करावी लागते. मी म्हणतो की बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं म्हणत नाही, तो बौद्ध कसा असू शकतो? असू शकेल? बिलकुल नाही. भगवंताने सांगितलं ना, तुम्ही बौद्ध साहित्य वाचा, तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचा, तुमच्या लक्षात येईल लोक बुद्धाला धम्माला संघाला शरण यायचे. बाबासाहेबही बुद्धाला धम्माला संघाला शरण आले आणि बौद्ध बनले स्वतः. आणि त्यामुळे आपण सुद्धा बौद्ध बनाल. आज संकल्प कराल तुम्ही या 14 तारखेला की मी पण बौद्ध बनेल, माझ्या घराला बौद्धमय बनवेल. आपल्या यूट्यूब चॅनल जे आहे ना दी ग्रेट हॅपीनेस, त्याचं स्लोगनच आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी सदरील व्हिडिओला शेअर करा. असं आहे ना, मॅटर असते आपल्या व्हिडिओच्या खाली, तुम्ही वाचत असाल कधी तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले आदर्श बौद्ध असलो पाहिजे आपण. समजते तुम्हाला? आणि म्हणून ताईची ती दुर्दम्य इच्छा होती आणि त्यामुळे ताईचं मी खूप खूप कौतुक करतो, त्यांच्याप्रती विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो. संपूर्ण दाभाडे परिवार, दाभाडे आई, ताईंचे मिस्टर आणि त्यांच्या जाऊबाई, ताई आणि सगळाच परिवार अत्यंत धार्मिक आहे, श्रद्धावान आहे. सातत्याने आपली ही धार्मिकता आणि श्रद्धा आपण वृद्धिंगत करीत राहावी. बुद्ध धम्म संघावर आपली श्रद्धा ठेवून आपलं धार्मिक जीवन जगत राहावे. उपोषथाचे पालन करत राहावे, पंचशिलेचे पालन करत राहावे, बुद्ध विहारात येत राहावे आणि दान पुण्य करून शील पालन करून ध्यान करावे, मंगलमैत्रीचा अभ्यास करावा आणि आपल्या जीवनाला आपलं भवितव्य उज्ज्वल बनवावे. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि.